आजचा आपला पुढचा पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामध्ये पहिल्या रिॲक्शन्स आपण बघणार आहे. जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. फ्रॉम दॅट फर्स्ट इज प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. तर अल्कोहोलमध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचा रिस्पेक्टिव्हली वापर करणार आहे. तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर त्याचं कन्व्हर्जन हे अल्डिहाइडमध्ये होतं आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं की त्याचं कन्व्हर्जन हे कार्बोक्झायलिक ॲसिड्समध्ये होतं. तसंच सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की त्याचं कन्व्हर्जन हे कीटोनमध्ये होतं. तर हे ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करणार आहे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा अल्डिहाइडचं प्रिपरेशन बघूया. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड by using primary alcohol. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय यूजिंग प्रायमरी अल्कोहोल. कारण सेकंडरी अल्कोहोलचा वापर केला तर आपल्याला प्रायमरीली कीटोनच मिळतो. सो प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय यूजिंग प्रायमरी अल्कोहोल. सी जर आपण इथे पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट किंवा नायट्रिक ॲसिड यापैकी एखादा जर ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, पुन्हा बघा, पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट किंवा नायट्रिक ॲसिड यापैकी एखादा जर ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरला तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होतं आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन हे कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये होतं. ॲरोवरती ह्या तिघांपैकी कोणताही एखादा ऑक्सिडायझिंग एजंट लिहायचं. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं अल्डिहाइड, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं कार्बोक्झायलिक ॲसिड. म्हणजे रिॲक्शन इथं थांबत नाही. अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन हे कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये होतं. मग जर आपल्याला फक्त आणि फक्त अल्डिहाइड हा प्रॉडक्ट हवा असेल, ही पुढची स्टेप नको आहे, कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये त्याचं कन्व्हर्जन नको आहे, मग यासाठी आपल्याला PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरावा लागेल. हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं बाय युझिंग PCC अँड इट गेट कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड. याच्या पुढची स्टेप होत नाही. अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होत नाही. मग जर अल्डिहाइडचं प्रोडक्शन करायचं असेल तर कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचा? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, PCC हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे जो अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करू शकत नाही. म्हणजे अल्डिहाइडचं कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होत नाही किंवा इथं आपण असं म्हणू शकतो नो रिॲक्शन. याचं फर्दर ऑक्सिडेशन होणार नाही. देन रिॲक्शन आपण बघूया. या ठिकाणी जर आपण CH3 CH2OH हा इथिल अल्कोहोल वापरला, दिस इज अ प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि याचं जर ऑक्सिडेशन आपण आयदर KMnO4, आयदर K2Cr2O7, आयदर नायट्रिक ॲसिड यापैकी एखादा वापरून केला, ऑन ऑक्सिडेशन कन्वर्टेड इनटू CH3CHO. आता इथे काय करायचं आहे? हा CH2OH जो दिसतोय हा CH2OH कम्प्लिटली CHO मध्ये कन्वर्ट करायचं. CH2OH गेट कन्वर्टेड इनटू CHO, CH2OH गेट कन्वर्टेड इनटू CHO and on further oxidation acetaldehyde on further oxidation converted into CH3COOH. Here CHO get converted into COOH, CHO get converted into COOH. आता ह्या तीनही कंपाऊंड्समध्ये बघा, पहिला इथाइल अल्कोहोलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनची संख्या 2 आहे, अल्डिहाइडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनची संख्या 2 आहे आणि कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनची संख्या सुद्धा 2 आहे. म्हणजे इथं रिॲक्टंटमध्ये जेवढे कार्बन्स असणार आहेत तेवढेच कार्बन प्रॉडक्टमध्ये असणार आहेत. फक्त काय करायचं आहे? CH2OHचं कन्व्हर्जन CHO मध्ये, CHOचं कन्व्हर्जन COOH मध्ये. आता जर याच रिॲक्शनमध्ये इथाइल अल्कोहोलच घेतलाय
CH3 CH2OH. हा इथाइल अल्कोहोलच घेतलाय. फक्त ऑक्सिडेशन करण्यासाठी PCCचा वापर केलाय, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेटचा वापर केलाय. तर इथं रिॲक्शन ह्या स्टेजला थांबणार. इथंही CH2OH गेट कन्वर्टेड इंटू CH एवढंच करायचं. रिॲक्शन ह्या स्टेजला थांबणार आहे. आणि प्रॉडक्टचं नाव काय बघा, अगेन ॲसिटाल्डिहाइड. बाय युझिंग PCC acetaldehyde is not converted into acetic acid. This is known as acetic acid. acetaldehydeचं कन्वर्जन इथं ॲसिटिक ॲसिडमध्ये होत नाही, तर रिॲक्शन ह्या स्टेजला थांबते. त्यानंतर कीटोनच्या प्रोडक्शनसाठी बघूया. कीटोनच्या प्रोडक्शनसाठी आपण सेकंडरी अल्कोहोलचा वापर करणार आहे. कीटोनच्या प्रोडक्शनसाठी आपण सेकंडरी अल्कोहोलचा वापर करणार आहे. CH3 CH CH3OH. This is known as secondary alcohol and this is known as isopropyl alcohol and this is secondary alcohol. Secondary alcohol चं कन्वर्जन ऑक्सिडेशन करण्यासाठी इथं आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहे CrO3 and this is known as chromic anhydride. तर क्रोमिक अनहायड्राइड हा ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर केला, गेट कन्वर्टेड इंटू CH3 C डबल बॉन्ड O CH3. याचं कन्वर्जन झालं ॲसिटोनमध्ये. याचं कन्वर्जन झालं ॲसिटोनमध्ये. ओके, याच्यामध्ये काय करायचं, हा जो दिसतोय CHOH गेट कन्वर्टेड इंटू C डबल बॉन्ड O. CHOH गेट कन्वर्टेड इंटू C डबल बॉन्ड O. तर इथं आपण बघितली आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बाय युझिंग और बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये दुसरी रिएक्शन आहे ऑक्सिडेशनमध्येच बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल. इथं आपण पहिली रिएक्शन बघितली आहे. अल्डिहाइड अँड कीटोन आर प्रिपेअर्ड बाय युझिंग ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल रिस्पेक्टिवली बाय युझिंग डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्स. दुसरी येणार आहे बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट रिॲक्शन आहे, सेकंड रिॲक्शन आहे बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल्स. आणि ही जी मेथड आहे ही इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन मेथड आहे. दिस मेथड हॅज इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स, म्हणजे ही इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाणारी मेथड आहे. आणि याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करण्यासाठी प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्सच्या ज्या व्हेपर्स आहेत त्या हॉट कॉपर पावडरवरून पास करायच्या. बघा, प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच्या व्हेपर्स ह्या हॉट कॉपर पावडरवरून पास करायचे आहेत. त्याचं डिहायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह होतं. देन दिस इज अगेन प्रायमरी अल्कोहोल vapors of a primary alcohol pass over a copper powder. त्याचं ऑक्सिडेशन होतं किंवा डिहायड्रोजिनेशन होतं, हायड्रोजन रिमूव्ह होतात. त्याचं कन्वर्जन होणार आहे CH3CHO. त्याचं कन्वर्जन होणार आहे CH3CHO. बघा इथले हायड्रोजन काय झाले, निघून गेले. प्लस H2. This get converted into acetaldehyde. Again on secondary alcohol CH3CH, then again CH3OH. हा H आणि हा H काढून टाकायचा. पास ओव्हर अ कॉपर पावडर at again same condition 573 Kelvin on oxidation or dehydrogenation converted into CH3 double bond O, that is acetone. Simply लक्षात ठेवायचं आहे CH2OH get converted into CHO and CHOH get converted into C double bond O. किंवा सरळ काय करायचं, हायड्रोजन रिमूव्ह करायचे. So this is by dehydrogenation of alcohol. Another one reaction is
Preparation of aldehydes and ketones. Preparation of aldehydes and ketones from hydrocarbons. Next reaction is preparation of aldehydes and ketones from hydrocarbons. From hydrocarbons. Preparation of aldehydes and ketones from hydrocarbons. त्याच्यामधली जी फर्स्ट आहे ओझोनोलिसिस रिॲक्शन ही आपण 11वी मध्ये घेतलेली आहे. सेकंड रिॲक्शन आपण बघणार आहे. सेकंड रिॲक्शन आहे बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. ही आपण 11वीला घेतलेलीच आहे. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. सी अल्काइन हायड्रेशन मीन्स वॉटरची ॲडिशन करायची आहे. इन प्रेझेन्स ऑफ 40% ऑफ H2SO4 अँड 1% ऑफ HgSO4. 40% ऑफ H2SO4 अँड 1% ऑफ HgSO4 हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. एका बाजूला H आणि एका बाजूला OH. दिस इज अ अनस्टेबल कॉम्प्लेक्स. हा जो कॉम्प्लेक्स तयार झाला आहे हा अनस्टेबल आहे. ह्याचं टॅटोमेरिझम होतं. टॅटोमेरिझम कन्सेप्ट आपण 11वीला शिकलो आहे. त्याचं टॅटोमेरिझम होतं आणि इथं काय मिळणार आहे बघा. CH3 इथे H असेल तर आणि C डबल बॉन्ड O. तर टॅटोमेरिझम कशा पद्धतीनं होतं आपण डिरेक्टली काय करूया एक्झाम्पल घेऊन बघूयात. सी सपोज इथं आपण ॲसिटिलीन घेतलं. HC ट्रिपल बॉन्ड CH. मग लक्षात येईल तुमच्या बाय हायड्रेशन युजिंग 40% ऑफ H2SO4 अँड 1% ऑफ HgSO4 कन्वर्टेड इनटू अ अनस्टेबल कॉम्प्लेक्स. एका बाजूला H आणि दुसऱ्या बाजूला OH. एका बाजूला H आणि दुसऱ्या बाजूला OH येणार. इथं H आला. हा अनस्टेबल कॉम्प्लेक्स तयार झाला आणि ह्या अनस्टेबल कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे टॅटोमेरिझम दाखवायचं आहे. इथं म्हणूया आपण टॅटोमेरिझम. टॅटोमेरिझम तर प्रॉडक्ट कसा येणार बघा. तर फक्त इथं काय करूया थोडंसं चेंज करून घेऊया. इथं हा O इथं H सेमच आहे फक्त हे थोडंसं वर खाली घेतलंय आणि हा H आहे तो वर घेऊयात. आपल्याला लिहिण्यासाठी सोपं जाईल. तर टॅटोमेरिझम दाखवत असताना काय करायचं बघा. तर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आला. देन हा जो प्रोटॉन आहे तो इथं शिफ्ट होणार. त्याआधी हा डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. हा डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड कारण हा बॉन्ड इथं गेल्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी 5 होईल. मग त्यावेळेला हा डबल बॉन्ड आहे तो इथं येतो. हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला की हा झाला इलेक्ट्रॉन रिच. मग हा काय करतो हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करून घेतो. फक्त काय करा हा जो सिंगल बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट करा म्हणजे हा सिंगल बॉन्ड आहे तो डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा आणि हा प्रोटॉन जो आहे तो ह्या कार्बनला जोडायचा. पुन्हा बघा हा बॉन्ड इथं शिफ्ट करायचा. हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. कार्बनवरती मायनस चार्ज येतो. हा इथून H+ बाहेर पडला आहे तो H+ इथं जातो. सो आपला प्रॉडक्ट बघा हा C हा H इथं काय केलं सिंगल बॉन्ड डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला हा O आला. इथं काय केलं डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला हा C आला. त्याला हा एक H आहे तसा हा एक H आहे तसा आणि इथला बाहेर पडलेला जो H+ आहे तो इथं जातो म्हणजे हा इथं जोडला गेला. त्याचं कन्वर्जन झालं बघा CH3 CHO CH3 CHO अँड दिस इज नोन ॲज इथानल किंवा त्याचं आणखीन एक नाव आपण सांगू शकतो. दिस इज नोन ॲज ॲसिटाल्डिहाइड
दिस इज नोन ॲज ॲसिटाल्डिहाइड. ओके, तर इथं आपला जनरल मेथड संपलेला आहेत. बाकीच्या ज्या मेथड्स आहेत अल्डिहाइड आणि कीटोनच्या प्रिपरेशनच्या त्या आपण पुढच्या लेक्चरला बघायचं. तर थांबूयात आपण.